परीक्षा झाली मार्च मध्ये आणि पेपर रद्द झाला ऑगस्ट मध्ये। तब्बल 5 महिन्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला म्हणजेच MPSC ला पेपर लीक झाल्याचं कळालं आणि मग त्यांनी झालेली परीक्षा रद्द करून टाकली। अन्न व औषध प्रशासन विभागात औषध निरीक्षक गट ब पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती, पण याच परीक्षेचा पेपर MPSC ने रद्द करून फेर परीक्षा घेण्याची मागणी केली आहे। वरवर पाहता या प्रकरणात एका लव्ह स्टोरीचा अँगल दिसतोय। एका प्रियकराने आपल्या प्रियसीला इम्प्रेस करण्यासाठी औषध निरीक्षक बनवण्यासाठी MPSC कार्यालयात काम करणाऱ्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला गाठलं आणि त्याच्या मदतीने MPSC चा पेपर लीक केला। पण निव्वळ एका प्रेम कहाणीपायी इतका मोठा परीक्षेचा पेपर लीक होतो की प्रेम काही निव्वळ सांगण्याची गोष्ट आहे आणि खरी स्टोरी काहीतरी वेगळीच आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला MPSC चा पेपर कसा फुटला, कोणी फोडला, लव्ह अँगलची एंट्री कशी झाली, यात 50 लाखांचा आर्थिक कनेक्शन काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियकराच्या प्रियसीलाच या पेपर फुटीचा लाभ झाला, तर मग तपासात क्लास चालक कसा आला, या सगळ्यांची उत्तरं देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। आता सुरुवातीलाच आपण पेपर फुटीचा हा नेमका घटनाक्रम काय ते समजून घेऊ। तर या संपूर्ण प्रकरणाची नेमकी टाइमलाईन समजून घेतली तर तुम्हाला यंत्रणा म्हणून MPSC किती ढिम्म आहे हे लक्षात येईलच आणि त्यातूनच डाऊटफुल गोष्टींचा उलगडाही होईल। तर या औषध निरीक्षक भरतीची जाहिरात MPSC कडून गेल्या वर्षी 21 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। यानंतर 22 मार्च 2026 रोजी ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातल्या 6 विभागीय केंद्रांवरती ही चाळणी परीक्षा पार पडली। 12 जूनला परीक्षेचा निकाल लागला, त्यात 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले। 1 जुलै ते 22 जुलै या दरम्यान 488 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि 22 जुलैच्या सायंकाळी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली। आणि या टाइमलाईन मध्येच खरी मेख आहे। परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधी म्हणजेच 20 मार्चलाच या परीक्षेचा पेपर सोशल मीडियावरती लीक झाला होता। मुलाखती संपल्यानंतरच 22 ते 26 जुलै दरम्यान काही विद्यार्थ्यांनी आयोगाला पुराव्यांसह अनेक ईमेल धाडून ही गोष्ट सांगितली, पण आयोगाने पेपर लीक झालाच नाही अशी भूमिका घेत उलट आमच्यावरती दबाव टाकला असा आरोप या विद्यार्थ्यांनी केलाय। पण प्रकरण हाताबाहेर गेल्यावर आयोगाने 27 जुलैला मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली। पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर 25 ऑगस्टला MPSC चे सचिव महेंद्र हरपाळ यांनी अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढून ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली। मग पेपर कसा फुटला आणि लव्ह स्टोरीचा अँगल काय, या सगळ्या पेपर फुटीचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून केला जातोय। प्राथमिक तपासात या पेपर फुटी मागे एक रोमॅन्टिक हेतू असल्याचं सांगितलं जात आहे। एका प्रियकराने आपल्या प्रियसीला औषध निरीक्षक बनवण्यासाठी MPSC च्या कार्यालयात जिथं पेपर ठेवले जातात तिथं कामाला असलेल्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी संधान साधलं आणि प्रश्नपत्रिका मिळवली। गुन्हे शाखेने या प्रकरणात MPSC चे 3 अधिकाऱ्यांना आणि नंदुरबार इथल्या कौटिल्य अकॅडमीच्या प्रवीण पाटील नावाच्या क्लास चालकाला अटक केली। या सगळ्यांना मुंबईतल्या कोर्टाने 2 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक तपासानुसार केवळ एकाच उमेदवारास या लीक झालेल्या पेपरचा थेट लाभ झालाय। मग इथे एक साधा सोपा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे जर गैरप्रकार फक्त एकाच उमेदवारापुरता मर्यादित लिमिटेड असेल तर मग 40,000 प्रामाणिक विद्यार्थ्यांना फेर परीक्षेची ही मानसिक आणि शारीरिक शिक्षा का दिली जाते? MPSC च्या दाव्यावरती विद्यार्थ्यांचं म्हणणं काय? आयोगाच्या केवळ एका उमेदवाराच्या दाव्यावरती ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीव्र हरकत घेतली आहे। यासाठी विद्यार्थ्यांनी काही पुरावेही माध्यमांशी बोलताना सादर केलेत। ऋषिकेश गांगुर्डे आणि गौरव पाटील या दोघांनी पेपर फुटीचं हे प्रकरण समोर आणलंय। त्या तक्रारदार विद्यार्थ्यांनीच 21 जुलैला आयोगाला ईमेलद्वारे ठोस पुरावे दिले होते। या पुराव्यांमध्ये 20 मार्चला म्हणजेच परीक्षेआधीच मिळालेल्या पेपरच्या स्क्रीनशॉटचा समावेश होता। यात एका गेस्ट पेपर मधील 100 प्रश्न MPSC च्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत अगदी पर्यायांच्या क्रमांकासह जुळत होते। याशिवाय गुणवत्ता यादीमध्ये अनेक धक्कादायक विसंगतीही आहेत। लेखी परीक्षेत अव्वल गुण मिळवणाऱ्या हुशार उमेदवारांना मुलाखतीमध्ये अतिशय कमी गुण मिळालेत। याकडेही या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधलं। म्हणजे हा पेपर फुटीचा प्रकार निवळ पेपर लीक होण्यापुरता मर्यादित नाही, तर यामध्ये MPSC म्हणून अख्खी यंत्रणाही सामील असल्याचा आरोपच या विद्यार्थ्यांकडून होतोय। तसंच या यादीत बहीण भाऊ, पती पत्नी आणि एकाच कॉलेज कॅम्पस मधील उमेदवारांची झालेली निवडही संशयास्पद आहे।
यावरूनच आमदार रोहित पवार यांनी आरोप केलाय की या पेपर फुटी मागे 40 ते 50 लाखांचे व्यवहार झाले असून केवळ एका उमेदवारापुरता हा प्रकार मर्यादित नाही। इथं आणखी एक गंभीर मुद्दा तुम्हाला माहिती झाला पाहिजे। एमपीएससीने तर पेपर फुटीचा प्रकार मान्य केलाय, पण या कबुलीपूर्वी सुरुवातीलाच तक्रारदार विद्यार्थ्यांनी या पेपर फुटीबद्दल आवाज उठवला तेव्हा त्यांच्यावरच एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांनीच आबरू नुकसानीचा खटला भरण्याची धमकी दिली होती। आयोगाने प्रसिद्धी पत्रक काढून 27 जुलैला याबद्दल स्पष्टीकरणही दिलं होतं। तक्रारदार विद्यार्थी नापास झालाय म्हणून तो खोटी तक्रार करतोय असा दावा केला होता। आता पोलीस तपासातच पेपर फुटीचा हा प्रकार सिद्ध झाल्याचं आयोगानंच प्रसिद्धी पत्रक काढून कबूल केलंय। तेव्हा विद्यार्थ्यांचं जे मानसिक खच्चीकरण करण्याचं काम झालं त्याची जबाबदारी कोणाची? हे अधिकारी ही जबाबदारी घेणार का असा प्रश्न विचारला जातोय। मग आधी पेपर फुटलाच नाही असं दाव्यानं सांगणाऱ्या आयोगाने नंतर परीक्षा रद्द का केली? तर यामागे राहुल गांधी इफेक्ट असल्याचं म्हटलं जात आहे। पण खरंच हा राहुल गांधी इफेक्ट काय आहे? काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 22 ऑगस्टला खास विद्यार्थिनींसाठी छात्रों की गूंज हा संवादाचा कार्यक्रम घेतला। मुलींचे प्रश्न मुद्दे जाणून घेतले। यावेळी फार्मसी केलेल्या शरयू चोपडेने थेट राहुल गांधी समोरच पेपर फुटीचा हा मुद्दा मांडला। तिने एमपीएससी पेपर फुटीचा घटना दाबण्याचा प्रयत्न करतीये आणि यामागे बडे अधिकारी एजंट्स कार्यरत आहे असा आरोप केला होता। नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर याची देशभर चर्चा झाली। नीट पेपर फुटीमुळे जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने सरकारची झोप उडवून दिलीये। या जेनझी विद्यार्थ्यांमध्ये राहुल गांधीची लोकप्रियता वाढते। याच पार्श्वभूमीवर अवघ्या 3 दिवसात आयोगाला गुडघे टेकावे लागलेत आणि थेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करावा लागला। विद्यार्थ्यांच्या मते राहुल गांधींनी हा विषय राष्ट्रीय पातळीवर उचलून धरला नसता तर कदाचित आयोगाने हा विषय नेहमीप्रमाणे दाबून टाकला असता। या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा तयारीचं केंद्र असलेल्या पुण्यात विद्यार्थी आक्रमक झालेत। विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय। त्यांनी 4 मागण्या केल्यात। मग या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? पहिली मागणी, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या देखरेखीखालील सीआयडी किंवा सीबीआय चौकशी करावी, कारण मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटे। दुसरी मागणी, एमपीएससीच्या अध्यक्ष आणि मुख्य सचिवांनी आपल्या नैतिक अपयशाची जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा द्यावा। तिसरी मागणी, दोषी क्लास चालक प्रवीण पाटील यांच्यासह सर्व एजंट्सवरती कठोर कारवाई करून त्यांचे फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन कायमचे रद्द करावे। आणि चौथी मागणी, तातडीने पण पूर्णतः पारदर्शक आणि विनामूल्य पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी। तसंच विद्यार्थ्यांच्या वाढत्या वयाचा वयोमर्यादेचाही सरकारने गांभीर्याने विचार करावा। थोडक्यात काय तर लव्ह स्टोरीचा हा अँगल रंजक आहे, पण विद्यार्थ्यांनी केलेले आरोप, दिलेले पुरावे आणि आयोगाच्या भूमिकेतली विसंगती यातून हा निव्वळ प्रेमाचा मामला नाही तर लव्ह अँगल पेक्षा यामध्ये मनी अँगलच जास्त दिसतोय। त्यामुळे यातल्या मुख्य सूत्रधारांना आणि लाखोंच्या आर्थिक गैरव्यवहारापासून लक्ष विचलित करण्यासाठी तर नाही ना हा लव्ह अँगल पोलिसांच्या माध्यमातून चर्चेला आणला जातोय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। पण कोंबडा हरवलंय, लोकांनी बघितलंय, त्यामुळे त्याला किती झाकणार आणि कुठून कुठून झाकणार? पण तुम्हाला काय वाटतं? फेर परीक्षेने प्रश्न सुटेल की सखोल सीबीआय चौकशीची गरज आहे? लव्ह अँगल खरा आहे की मनी अँगल? कमेंट मध्ये तुमची मतं नक्की सांगा। हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी टीओडी मराठी चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करायला विसरू नका।